Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Chapter number 7, Greenhouse Technology. Greenhouse Technology. In previous lecture, explained the climatic control. In climatic control, temperature control, then cooling and heating. This point completed in previous lecture, and then in this lecture number 6 explain the CO2 means carbon dioxide control. Carbon dioxide enrichment is done by trapping natural CO2 in the greenhouse up to 1500 to 2000 ppm. ppm means part per million. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कार्बन डायऑक्साइड कंट्रोल हे पॉइंट क्लायमेटिक कंट्रोल मध्ये बघत आहोत. तर पिकांच्या वाढीसाठी आपण मागे बघितलं होतं की टेम्परेचर, लाईट आणि कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन ह्या गोष्टी लागतात, हे घटक लागतात. जसं मानवांनाही जगण्यासाठी हवा, पाणी याची गरज आहे, तसं पिकांच्या वाढीसाठी हवा, पाणी हे गरजेचं घटक आहे. त्या हवेमधलं, या हवामानामधलं जे क्लायमेटिक एलिमेंट जे आपण म्हणतो, टेम्परेचर, लाईट, रेनफॉल, विंड है ना, हे जे आहेत हे क्लायमेटिक एलिमेंट असेन्शियल आहेत. अफेक्ट और इफेक्ट ऑफ प्लांट ग्रोथ. तर हे अफेक्टही करतात आणि इफेक्ट पण करतात. इफेक्ट म्हटलं की चांगलं परिणाम, अफेक्ट म्हटलं की वाईट परिणाम. जास्त झालं वाईट होईल, आणि ऑप्टिमम मिळत असेल हवामानातील एलिमेंट्स तर पिकांची वाढ चांगली होणार आहे. तसं आपल्या ग्रीन हाऊसमधलं जे आपण CO2 जे कंट्रोल करणार आहोत, तर हे पिकाच्या वाढीसाठी फार महत्त्वाचं घटक आहे. तुम्ही 8वी 9वी 10वीमध्ये शिकला असाल की वनस्पती हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, आणि ते कशाच्या सहाय्याने करतात? फोटोसिंथेसिस रिॲक्शन असं म्हणतो आपण. ती रिॲक्शन घडते आणि त्यामुळं ते काय घेतात? लाईट पाहिजे फोटोसिंथेसिस रिॲक्शनसाठी. तर ते काय करतात? फूड तयार करत असताना काय युटिलाइज करणार आहे? CO2 युटिलाइज करणार आणि ऑक्सिजन बाहेर टाकणार आहे. आणि रात्री फोटोसिंथेसिस रिॲक्शन बंद पडणार आहे, तर तेव्हा काय करणार आहे? त्यांनी CO2 बाहेर काढणार, टाकणार आहे, ऑक्सिजन घेणार आहे. म्हणून रात्रीच्या वेळेस झाडाच्या खाली दमट वातावरण असतं असं म्हणतो आपण, है ना. रात्री CO2 बाहेर टाकतं आणि दिवसा ऑक्सिजन देतं आपल्याला. तेव्हा फ्रेश वातावरण, झाडाखाली बसावं वाटतं, थंड वाटतं आपल्याला. रात्री दमट वाटतं, है ना. रात्री झाडाच्या खाली झोपू नये, लक्षात. तर ग्रीन हाऊस मध्ये 1500 ते 2000 ppm एवढं काय असायला पाहिजे? कार्बन डायऑक्साईड असायला पाहिजे. CO2 enrichment can be done only in fully climate control greenhouse. Fully climatic control greenhouse, which greenhouse? Glass house and poly house. Fully climatic control करू शकतो आपण. शेडनेट होईल का? नाही. ग्लास हाऊस हे पूर्ण क्लायमेटिक कंट्रोल असतं, है ना. सगळं आतमध्ये क्लायमेटिक कंडिशन कंट्रोल करता येत आपल्याला, है ना. इन द नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊस साईड विंडोज आर क्लोज्ड ड्युरिंग नाईट, है ना. नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊस जे आपण बघितलं की आपल्या भारत देशामध्ये याचं प्रमाण जास्त आहे. नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊसच आपल्याला बघायला मिळतं आपल्या भागामध्ये. ग्रीन हाऊस म्हणजे ग्लास हाऊस सहसा फारच कमी आहेत. सगळ्यात जास्त कोणते आहेत? कोणते पॉली हाऊस? नॅचरल व्हेंटिलेटेड पॉली हाऊसच आहेत. आणि ते रात्रीच्या वेळेस काय केलं जातं? सगळं बंद केलं जातं. रात्री काय करतात पिकं?
CO2 सोडतात, बाहेर टाकतात, एक्झॉस्ट आहे ना. आणि ते बाहेर टाकल्यानंतर पूर्ण क्लोज केलं आपण. क्लोज केल्यामुळं त्याला बाहेर पसरायला जागा नाही आहे CO2ला, आतमध्ये साठून राहणार. विच इन्क्रीज CO2 इन ग्रीन हाऊस. हे केल्यामुळं काय होणार, CO2 इन्क्रीज होणार. कुठं, ग्रीन हाऊसमध्ये. ग्रीन हाऊसमध्ये हे कंट्रोल होणार, स्टोरेज होणार. नेक्स्ट डे मॉर्निंग दिस स्टोर्ड CO2 इज युटिलाइज्ड बाय प्लांट फॉर फोटोसिंथेसिस. मग दुसऱ्या दिवशी रात्रभर CO2 पिकं काय करणार, एक्झॉस्ट करणार, बाहेर टाकणार आणि ते ग्रीन हाऊसमध्ये स्टोअर केलं आपण. सगळं बंद केलं, दारं खिडक्या सगळं आहे की नाही, जे काही व्हेंटिलेटेड होतं ते बंद केलं आपण. आणि दिवसा सकाळी हे काय करणार, झाडं CO2 युटिलाइज करणार फॉर फोटोसिंथेसिस. नेक्स्ट डे मॉर्निंग दिस स्टोर्ड CO2 इज युटिलाइज्ड बाय प्लांट फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिससाठी ते युटिलाइज होणार. म्हणजे फायदा झाला की नाही, फोटोसिंथेसिस रिॲक्शन वाढणार ना, CO2 जास्त मिळणार, फोटोसिंथेसिस रिॲक्शन वाढणार, म्हणजे फूड मटेरियल ते स्वतःचं जास्त तयार करणार. आणि जास्त तयार झाल्यामुळं काय होणार, झाडं हेल्दी राहणार ना. तर हे कंट्रोल केलं जातं CO2 ग्रीन हाऊसमध्ये अशा पद्धतीनं. इनरिचमेंट ऑफ CO2 वाढवणे. इट कॅन बी डन बाय बर्निंग मिनरल ऑइल, पॅराफिन ऑइल और केरोसिन इन गॅस बर्नर. गॅस बर्नरद्वारे काय केलं जातं, हे मिनरल ऑइल, पॅराफिन ऑइल, केरोसिन ऑइल, these are the oil can be burned out by burner and then increase the CO2. आता कार्बन डायऑक्साईड हे कशाद्वारे तयार होतं, जे काही आपण जाळत असाल, जे धूर तयार होतं. धूर म्हणजेच काय, कार्बन डायऑक्साईड आहे. गुदमरते की नाही, धूर जास्त असेल तिथं माणूस गुदमरते. बऱ्याच वेळा गुदमरल्यामुळं माणसं दंगावले असे न्यूज आपल्याला ऐकायला येतं. कुठं, इराकमध्ये जे पेट्रोल डिझेलच्या खाणी जे आहेत त्याला आग लागली तर किती धूर निघतं, तर ते आहेत CO2 कार्बन डायऑक्साईड आहे ना. तर इथं ग्रीन हाऊसमध्ये CO2ची कमतरता भासू नये यासाठी जास्त तयार करतं विथ द हेल्प बाय आर्टिफिशियलद्वारे आपल्याला तयार करता येतं. जे गाड्या वगैरे आपण फिरवतो की नाही, जे धूर निघतं तर ते कार्बन डायऑक्साईड आहे ना. Produce CO2 is spread in greenhouse under pressure. Produce CO2 is spread in greenhouse under pressure है ना. तर ते पूर्ण असं पसरतं है ना. If we use 28 liters of gas from such burner on 450 square meter about 1500 ppm CO2 is generated. CO2 is generated. तर काय होतं, 28 लिटर्स ऑफ गॅस है ना, जे कोणतं गॅस आहे, ऑइल आहे, ते आपण जाळलं बर्नरवर ऑन 450 स्क्वेअर मीटर. किती, 450 स्क्वेअर मीटर एवढं जे क्षेत्रफळ आहे तिथं आपल्याला काय 1500 ppm कार्बन डायऑक्साईड इज जनरेटेड. किती लिटरद्वारे, 28 लिटर जर आपण गॅस जाळलं तर कार्बन डायऑक्साईड किती तयार होतं, 1500 ppm. किती क्षेत्रफळामध्ये, 450 मीटर स्क्वेअरमध्ये हे क्षेत्रफळ आहे. 450 मीटर स्क्वेअरमध्ये एवढं ते तयार होतं. लक्षात. तर हे CO2 इनरिचमेंट करण्याची प्रोसेस आहे. ओके, कळत आहे का विद्यार्थी मित्रांनो, अंडरस्टँड. सोपं आहे. नेक्स्ट, या पद्धतीनं CO2 इनरिचमेंट केलं जातं. हे जनरेटरद्वारे काय केलं जातं, केरोसिन ऑइल वगैरे जाळलं जातं आणि इकडं ग्रीन हाऊसमध्ये ते CO2 दिलं जातं. त्यामध्ये काय होतं, मग ग्रीन हाऊसमध्ये CO2चं प्रमाण वाढतं. आणि हे टेक्निक सांगितलेली आहे. तर हे इंजिनियर पद्धतीनं सिस्टीम कंट्रोल आहे ना. इथं सगळं हे गॅस इंजिन इकडं याचं सोडत आहे ना. नेक्स्ट एक्झॉस्टर, हे ग्रीन हाऊसमध्ये हे ब्लोअर, या पद्धतीनं हे CO2 इथं मेजरमेंट होऊ लागले आणि हे
ग्रीन हाऊसमध्ये सोडलं जातं. ओके, तर या पद्धतीने सिस्टम असतं बाळांना, लक्षात. तर सगळं क्लायमेटिक कंट्रोल, बरं क्लायमेटिक कंट्रोल जे पॉली हाऊस आहे ना, तिथं हे शक्य आहे तयार करणं वगैरे. या पद्धतीनं हे सगळं ते CO2 कंट्रोल करण्याचे मशिनरीज आहेत है ना. क्लायमेटिक कंट्रोल जे ग्रीन हाऊस आहे तिथं हे सगळं मशिनरी आहेत आणि तिथून CO2 जास्त तयार केलं जातं. या पद्धतीनं तयार होणार आणि इथून हे ग्रीन हाऊसमध्ये सोडलं चाललं. हे सोडत आहेत CO2 आहे ना. हे ग्रीन हाऊसमधलं फोटो दाखवलेला आहे आणि हे इथून हे CO2 मिळत आहे आणि झाडांची चांगली वाढ होत आहे, लक्षात. म्हणजे आर्टिफिशियली आपल्याला CO2 पिकांना देता येतं, त्यांच्या वाढीसाठी फार महत्त्वाचं आहे. ही तयार करण्याची पद्धत आहे, मशीन आहे. ओके, नेक्स्ट, यूज ऑफ लिक्विड CO2. यूज ऑफ लिक्विड CO2. अंडर सर्टेन प्रेशर CO2 is converted into liquid form. CO2 is converted into liquid form which is released in greenhouses through 3 to 6 ppm rubber, 3 to 6 mm काय millimeter rubber tube with minute holes at 10 meter distance by regulating wall under low air pressure. आता लिक्विड CO2चं गॅसमध्ये रूपांतर कसं होतं बाळांना? घरगुतीचं उदाहरण महत्त्वाचं आहे. जेव्हा सिलेंडरचं जे गॅस असतं तो लिक्विड पेट्रोलियम म्हणतात की नाही, पण आपल्याला तर गॅस दिसतं बाळांनो. असं का होतं? जेव्हा हाय प्रेशरमध्ये ते भरलं जातं ना, गॅसचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं हाय प्रेशरनं. जागा किती आहे, व्हॅल्यूम कमी आहे, त्याच्यामध्ये हाय प्रेशरनं भरलं जातं. तर ते कशामध्ये रूपांतर होतं? गॅसचं लिक्विडमध्ये होतं. जेव्हा आपण कॉक ऑन करणार तो बाहेर निघणार लिक्विड, तर तो कोणत्या रूपात मिळणार? गॅसच्या रूपात मिळणार. गॅसच्या रूपात मिळणार. गॅसच्या रूपात तो जळायला लागतं. लिक्विड पेट्रोलियम गॅस आपण घरी जाळतो की नाही, शिगडी असते ना, गॅस सिलेंडर असतं, सगळ्याच्या घरी आहे सध्या है ना. काही असतील बिचारे गरीब पण है ना खेड्यामध्ये, तर नो प्रॉब्लेम. तर हे जे लिक्विड पेट्रोलियम गॅस जे आहे सिलेंडरमध्ये, हे लिक्विड रूपात आहे त्यामध्ये प्रेझेंट. पण जेव्हा आपण कॉक ऑन करतो तो गॅसच्या रूपात बाहेर पडतं. म्हणजे बाहेर येताना कमी प्रेशर मिळतं त्याला, बाहेर आल्याबरोबर प्रेशर कमी. तसं रूपांतर कशामध्ये? गॅसमध्ये होतं. तसंच हे लिक्विड कार्बन डायऑक्साईड अंडर सर्टेन प्रेशर, कार्बन डायऑक्साईड इज कन्वर्टेड into liquid form which is released in greenhouse. Liquid form which is released in greenhouses through 3 to 6 millimeter rubber tubes. डायमीटर सांगितलेलं आहे त्या ट्यूबचं, ट्यूब लावलेली असते विथ मायन्यूट होल्स ॲट 10 मीटर डिस्टन्स. 10 मीटरच्या अंतराने एक लहान छिद्र तयार केलेलं असतं त्या नळीला, त्या रबर ट्यूबला. बाय रेग्युलेटिंग वॉल अंडर लो एअर प्रेशर. तर लो एअर प्रेशरमधून काय होणार? ते गॅसच्या रूपात रिलीज होणार, ते झाडं ॲब्सॉर्ब करणार, लक्षात म्हणजे घेणार फोटोसिंथेसिस रिॲक्शनसाठी. यूज ऑफ सॉलिड CO2. बघा आता सॉलिड CO2 पण आहे. सॉलिड घट्ट ज्याला म्हणतो आपण, घनरूप ज्याला म्हणतो आपण, तुम्ही शिकला ना 3 रूप असतात है ना, ज्याला आपण घनरूप, वायुरूप आणि काय म्हणतात आणखी द्रवरूप आहे ना. तर सॉलिड, लिक्विड, गॅस हे असं रूप आहे त्याचे आहे ना, फॉर्म. ॲट लो टेम्परेचर अँड प्रेशर CO2 कुड बी कन्वर्टेड इंटू सॉलिड फॉर्म. काय म्हणा? लो टेम्परेचरमध्ये, लो टेम्परेचर अँड प्रेशर CO2 कुड बी कन्वर्टेड इंटू सॉलिड फॉर्म विच इज नोन ॲज ड्रायस. तर कार्बन डायऑक्साईड हे सॉलिड रूपातही मिळतं है ना.
This can be used in greenhouse for enriching carbon. Enriching carbon. तर ग्रीन हाऊससाठी सॉलिड कार्बन डायऑक्साईड सुद्धा वापरलं जातं. समजलं बाळांनो? हे CO2 वर विचारू शकतात. तसं चॅप्टरच आपलं किती मार्काचं आहे बाळांनो? 5 मार्काचं वेटेज आहे. किती मार्काचं? 5 मार्काचं वेटेज आहे. परंतु आपलं याच्या उद्योगासाठी महत्त्वाचं आहे, व्यावसायिक दृष्टीने महत्त्वाचं आहे. फार सगळं काही व्यवस्थित दिलेलं आहे. एखादी कोणी ग्रीन हाऊस उभारत असेल तर अशा वेळेस आपण जर हे व्हिडिओ बघितलं ना तर बरंचसं फायदा होणार, शेतकऱ्यांनाही दाखवा. नेक्स्ट बघूया आपण कंट्रोल ऑफ लाईट इंटेन्सिटी. लाईट इंटेन्सिटी using ultraviolet stabilized sheet and shade net, light intensity is control up to 30,000 to 60,000 lux. रेडिएशनची इंटेन्सिटी मोजली जाते. तर अल्ट्राव्हायलेट स्टॅबिलाइज्ड शीट जे असतं, जे पॉलिथिन शीट आपण जे बघितलं होतं, किती मिलीमीटरची? 0.102 0.15 mm थिकनेस असं आपण बघितलं होतं. हे काय करतं? अल्ट्राव्हायलेट स्टॅबिलाइज्ड असतं. अल्ट्राव्हायलेट ते पास होत नाही त्याच्यामधून, पिकापर्यंत येत नाही, प्रोटेक्ट केलं जात आहे ना. तर हे कंट्रोल ऑफ लाईट इंटेन्सिटी पहिलं बघूया आपण. शेडिंग सावलीद्वारे, शेड नेटच्या द्वारे है ना. सर्टेन प्लांट्स आर डॅमेज बाय हाय लाईट इंटेन्सिटीज इन द ग्रीन हाऊसेस. हाय लाईट इंटेन्सिटीमुळं पिकाचं नुकसान होतं. जास्त तीव्रतेचं लाईट पिकावर काय करतं? नुकसान करतं. सारान क्लॉथ्स विथ डिफरंट मेश साइजेस कॅन बी यूज्ड फॉर प्रोव्हाइडिंग 25 to 8% शेड डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ क्रॉप ग्रोन. आता सारान क्लॉथ्स मिळत आहेत है ना, शेडनेट सुद्धा मिळतं, त्याचा पर्सेंटेज आहे. मागे सुद्धा तुम्हाला समजून सांगितलं 25% पाहिजे का 50% पाहिजे का 75% पाहिजे है ना. ते ग्रीन शेडनेट मिळते की नाही, तसंच कापडसुद्धा उपलब्ध आहे. आणि ते पीक कोणतं आहे, त्या पिकाला किती इंटेन्सिटीची गरज असतं लाईटची, त्या पद्धतीनं त्याला सावली दिली जाते, त्या प्रोटेक्ट केलं जातं. इन द रिसेंट इयर अल्युमिनाइज्ड शेड क्लॉथ इज बिहाइंग यूज्ड इन द सम ऑफ द मॉडर्न ग्रीन हाऊसेस. आजकाल जे मॉडर्न ग्रीन हाऊसेस जे बनवणं चालू आहे, उपयोगात घेणं चालू आहे, त्यासाठी तर काय सुरू आहे? अल्युमिनाइज्ड शेड क्लॉथ तयार केलेलं आहे. अल्युमिनाइज्ड शेड क्लॉथ तयार केलेलं आहे. द इंटायर शेडिंग सिस्टीम इन द ग्रीन हाऊस कॅन बी आयदर मॅन्युअली ऑपरेटेड और मेड ऑटोमॅटिकली. Shade nets of various colors are used popularly in natural ventilated polyhouse. वेगवेगळ्या कलरचे शेड मिळत आहेत है ना. तर याचा वापर केला जातं कशासाठी? हाय लाईट इंटेन्सिटी प्रोटेक्ट करण्यासाठी. ओके, तर हे लाईट इंटेन्सिटी दिली जाते आणि प्रोटेक्ट सुद्धा केली जाते. नेक्स्ट फोटो पिरियडिक कंट्रोल. ड्यूरेशन और पीरियड ऑफ फोटो लाईट रिक्वायर फॉर प्लांट नोन ॲज फोटो पिरियड. तर वेगवेगळ्या पिकाचे गट आहेत, ज्याला आपण शॉर्ट डे, लॉंग डे, डे न्यूट्रल आणि फोटो इनसेन्सिटिव्ह असं पिकाचं गट तयार करतो आपण. आता त्या पिकाचं गट याद्वारे केलेलं आहे की त्या पिकाला फोटो पिरियड 12 तासपेक्षा जास्त पाहिजे तर तो लॉंग डे क्रॉप म्हटलं जातं, आणि 12 तास पाहिजे डे न्यूट्रल म्हटलं जातं, 12पेक्षा कमी शॉर्ट डे म्हटलं जातं. आणि या तिघामध्ये जे बसत नाही, याचा काहीच परिणाम होत नाही फोटो पिरियडचं,
तो फोटो इनसेन्सिटिव्ह असं म्हणतो आपण. फोटो इनसेन्सिटिव्ह फोटो पिरियडचं ज्याच्यावर परिणाम होत नाही. म्हणजे जे पीक कधीही येतं, कोणत्याही सीझनमध्ये येणारं जे पीक असतं ते फोटो इनसेन्सिटिव्ह असतं. एक्झाम्पल सनफ्लावर. आता तुम्ही म्हणणार सनफ्लावर तर असं टर्न होते, सूर्य सकाळी इकडं असेल, इकडं दुपारी राईट, नंतर इकडं टर्न. तर हे फोटो पिरियडचं नाही आहे. लक्षात. सनफ्लावर हे फोटो इन्सेन्सिटिव्ह आहे. इन्सेन्सिटिव्ह म्हटलं अर्थ काय की फोटो पिरियड कालावधी, त्याला कालावधीची गरज नाही. उन्हाळ्यामध्ये येतं, पावसाळ्यामध्ये येतं, हिवाळ्यामध्ये येतं, एनी टाईम येतं. त्याला फोटो पिरियडचे काहीच नाही. काही असे पिकं आहेत की या फोटो पिरियडचं काहीच घेणं देणं नाही त्यांना, ड्युरेशनचं, कालावधीचं. त्याला म्हटलं जातं फोटो इन्सेन्सिटिव्ह. पण काही पिकं ना तेच शॉर्ट डे पाहिजे, म्हणजे पिरियड कमी, 12 तासापेक्षा कमी सूर्यप्रकाश लागणारे पिकं शॉर्ट डे प्लांट, 12 तासापेक्षा जास्त लॉंग डे प्लांट आणि 12 डे न्यूट्रल प्लांट असं पिकाचं वर्गीकरण केलं जातं. तर ते फोटो पिरियड कंट्रोल केलं जातं. सेव्हरल प्लांट स्पेसीज फ्लावर ओनली व्हेन दे आर एक्सपोज टू अ स्पेसिफिक लाईट ड्युरेशन. लक्षात. स्पेसिफिक लाईट ड्युरेशन. Some plant species remain vegetative when additional light is given during the dark phase. Additional light is given during the dark phase. काही पिकांच्या व्हेजिटेटिव्ह वाढीसाठी, ग्रोथसाठी लाईट जास्त देणे गरजेचं असतं. म्हणून सगळीकडे लाईटी लावलेले आहेत. या अगोदरचा फोटो तुम्हाला दाखविलं आहे ना, हे लाईट पूर्ण ग्रीन हाऊसमध्ये काय लाईट लावून ठेवलेले आहेत, फोकस पूर्ण आहे ना. जेव्हा लाईट जास्त पाहिजे तेव्हा हे सगळं चालू केलं जातं, त्याद्वारे त्यांना लाईट दिलं जातं. दिस फिनॉमिनॉन विच इज नोन ॲज फोटो पिरियडिक हॅज बीन इफेक्टिव्हली युटिलाइज्ड in protected cultivation of horticultural crop. This phenomena, which is known as photoperiodic, has been effectively utilized in protected cultivation of horticultural crops. Under greenhouse condition, day length can be increases by providing artificial light. काय म्हणलं आपण, day length can be increased by providing artificial light at night or decreased by covering the plants with black polyethylene sheet during day. आता आपण जे नॅचरली जे आपण बघितलं ना, लॉंग डे प्लांट ज्यांना फोटो पिरियड जास्त पाहिजे, डे न्यूट्रल सम पाहिजे आणि शॉर्ट डे, असं आहे की नाही. आता आपण तर या ग्रीन हाऊसमध्ये वर्षभर ग्रो करणारा कोणते पिकं, मग त्या पिकाला फोटो पिरियड कमी लागत असेल तर त्याच्यावर कवरिंग काय करणार, दिवसा ब्लॅक पॉलिइथिलीन शीट कवर करणार. म्हणजे त्याला बाहेरचा सूर्यप्रकाश मिळणारच नाही. आतमध्ये तर लाईट बंदच असणार, आतमध्ये लाईट तर बंद असणार आहे ना. आणि जे लॉंग डे आहे त्याला रात्रीच्या वेळेला लाईट सुरू करणार, त्याला लाईट जास्त मिळणार, असं आहे. म्हणजे पीक कसं आहे, त्याला फोटो पिरियड किती लागतं त्यानुसार त्याला द्यावं लागतं. आर्टिफिशियली कमी देता येते आणि जास्त देता येते, जसं पीक आहे त्या पद्धतीनं. आणि जास्त करून हॉर्टिकल्चरल क्रॉप जे आहेत, आता हॉर्टिकल्चरल क्रॉप म्हणजे कोणते येतात, सगळं फ्लोरिकल्चर, व्हेजिटेबल आहे ना, फ्रूट क्रॉप, नर्सरी क्रॉप आहे ना, हे हॉर्टिकल्चरल क्रॉप आहेत. कसे आहेत, हॉर्टिकल्चरल क्रॉप आहे. ॲग्रॉनॉमिकल क्रॉप म्हणजे सोयाबीन, मूग, उडीद, हे कशाला ग्रीन हाऊसमध्ये घेतात, हो आहे की नाही. महागडे जे भाजीपाला वगैरे ज्यांचं पासनं पैसा भरपूर मिळतं, कमी कालावधीचं असतं, फ्लोरिक वगैरे, फ्लावर वगैरे, तर असेच पिकं घेणार ना. अंडर ग्रीन हाऊस कंडिशन, डे लेंथ कॅन बी इन्क्रीज बाय प्रोव्हाइडिंग आर्टिफिशियल लाईट ॲट नाईट और डिक्रीजेस बाय कवरिंग द प्लांट विथ ब्लॅक पॉलिइथिलीन शीट ड्युरिंग डे. लक्षात, म्हणजे दोन्ही आपल्याला करता येतं. मोस्ट ऑप्टिमम रिझल्ट्स विथ आर्टिफिशियल लाइटिंग can be achieved by night interruption or
cyclic lighting with the help of high intensity discharge light. Most optimum result with artificial lighting can be achieved by night interruption or cyclic lighting with the help of high intensity discharge light. लक्षात. तर आर्टिफिशियल लाइटिंग कॅन बी अचीव बाय नाईट इंटरप्शन और सायक्लिक लाइटिंग विथ द हेल्प ऑफ हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लाईट. लक्षात. हाय इंटेन्सिटी. ओके. तर हे फोटो पिरियड या पद्धतीनं आपल्याला लाईट काय करता येतं, जास्त सप्लाय करता येतं. रात्रीच्या वेळेस पूर्ण लाइटिंग लावून ठेवायचे ग्रीन हाऊसमध्ये, तर त्याला जास्त पिरियडपर्यंत लाईट मिळणार. आणि ज्या पिकांना जे लॉंग डे क्रॉप आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तर लाइटिंगद्वारे आपल्याला हे करता येईल. नेक्स्ट ह्युमिडिटी कंट्रोल बघूया आपण. आर्द्रता. रिलेटिव्ह ह्युमिडिटी इनसाइड द ग्रीन हाऊस शुड बी 50 to 80%. रिलेटिव्ह ह्युमिडिटी पिकाच्या वाढीसाठी व्यवस्थित असणारं जे ह्युमिडिटी आहे, आर्द्रता, हे 50 ते 80%. ह्युमिडिटी हे पर्सेंटमध्ये असते. 11वीमध्ये सगळं झालं. वेदर अँड क्लायमेट चॅप्टर्स आहे. वेदर अँड क्लायमेट चॅप्टर्स आहे, त्यामध्ये हे झालं इन्स्ट्रुमेंट, त्याचं युनिट वगैरे सगळं. इट इज कंट्रोल बाय यूजिंग एअर सर्क्युलेशन, यूजिंग स्प्रिंकलर्स अँड कंट्रोल इव्हॅपोरेशन थ्रू ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ साइड कर्टेन्स इन NVPH, नॅचरल व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस मध्ये काय केलं जातं, ह्युमिडिटी वाढ करायची स्प्रिंकलरच्या द्वारे. ह्युमिडिटी म्हणजे असं आर्द्रता, दमट वातावरण तयार करते, ते पाण्याद्वारे होत असते आहे ना. दमट टेम्परेचर वाढवायचं आणि थोडंसं पाण्याचा फवारा, फोगर आणि स्प्रिंकलर असं चालू केलं जातं. त्यामुळं दमट वातावरण निर्माण होते. एखादी पाऊस थोडं झाला आणि सूर्यप्रकाश असेल तीव्रता, तर दमट वाटतं की नाही आपल्याला, घाम येतं. मुंबईचं वातावरण कसं दमट, का लगेच पाणी येणं, उगळणे, सूर्यप्रकाश, दमट वातावरण तयार होतं आहे की नाही. तसं ग्रीन हाऊसमध्ये दमट वातावरण असतं आणि ते पिकासाठी योग्य असते. तर आर्टिफिशियली आपल्याला ह्युमिडिटी कंट्रोल करता येतं. द इन्व्हायरमेंट कंडिशन टू बी मेंटेन इन ग्रीन हाऊस आर क्लायमेटिक फॅक्टर, टेम्परेचर रेंज, टेम्परेचरही कंट्रोल करता येतं. ड्युरिंग डे टाईम 28 to 31 डिग्री सेल्सिअस. हे लक्षात ठेवा. ग्रीन हाऊस कंट्रोल, ग्रीन हाऊसमध्ये दिवसा 28 to 31 डिग्री सेल्सिअस तापमान मेंटेन केलं असतं पिकासाठी. आणि ड्युरिंग नाईट टाईम 15 to 18 डिग्री सेल्सिअस. रात्री 15 ते 18 असायला पाहिजे. दिवसा 28 ते 31, रात्री 15 ते 18 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान ग्रीन हाऊसमधलं कंट्रोल असायला पाहिजे. देन रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60 to 70%, 60 ते 70% ह्युमिडिटी असायला पाहिजे ग्रीन हाऊसमध्ये. लाईट इंटेन्सिटी 21,500 to 86,100 लक्स. हे लाईट इंटेन्सिटी लक्षात. तर हे इट कॅन बी चेंज्ड ॲज पर क्रॉप रिक्वायरमेंट. आता हे जे चेंज होतं ते क्रॉप कोणतं आहे ग्रीन हाऊसमध्ये, त्यानुसार ते चेंज केलं जातं. हे क्लायमेटिक कंट्रोल केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित आपण हे लेक्चर बघितलेलं आहे. तर टेक्निकली आहे थोडं, पण समजण्यासाठी सोपं आहे. कारण याच्यावर 11वीवर चॅप्टरच आहे. वेदर अँड क्लायमेट चॅप्टर नंबर 2 आहे 11वीला. ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी आणि आणखीन क्रॉप सायन्स पेपर फर्स्ट त्यांना पण ते चॅप्टर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. व्यवस्थित व्हिडिओ बघा, इतरांना शेअर करा, सबस्क्राईब करा. जे जे व्हिडिओ तयार होईल, अपलोड होईल, ते तुम्हाला मिळत राहणार. थँक्स. जय जवान, जय किसान.